महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिग्रस तालुक्यात बोगस बियाण्यांचा सुळसुळाट। खरीप हंगाम तोंडावर असताना दिग्रस तालुक्यात बोगस, निकृष्ट व मुदतबाह्य बियाण्यांची खुलेआम विक्री होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण झाले आहे। या गंभीर प्रश्नावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेत तहसीलदार तथा व कृषी अधिकारी यांना निवेदन सादर केले। 48 तासात ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आलाय की बाजारात अप्रमाणित कंपन्यांची बियाणे चढ्या दराने विकली जात असून उगवण क्षमता अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे। एकरी 7 ते 8 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे। तसेच महा-डीबीटी पोर्टल अंतर्गत BBM 2025 घटकात पसंती क्रमांक आलेल्या हजारो शेतकऱ्यांना आजतागायत अनुदानित बियाणे मिळालेले नाही, साठा उपलब्ध नाही असे कारणे देत कृषी विभाग हात झटकत असताना तेच बियाणे खासगी दुकानात दुप्पट दराने उपलब्ध असल्याने शासनाच्या योजनेचा काळाबाजार होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। तालुक्यातील सर्व बियाणे विक्री केंद्रांची भरारी पथकांमार्फत तात्काळ तपासणी करून बोगस साठा जप्त करावा। दोषी दुकानदार, वितरक व कंपन्यांवर बियाणे कायदा व फौजदारी कायद्यान्वये गुन्हे दाखल करून परवाने रद्द करावेत। महा-डीबीटी अंतर्गत मंजूर सर्व पात्र शेतकऱ्यांना पेरणीपूर्व नियोजित वेळेत बियाणे उपलब्ध करून द्यावे। बियाणे वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणून लाभार्थी शेतकऱ्यांना वेळोवेळी माहिती द्यावी। शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष अथवा हेल्पलाईन सुरू करावी। पेरणीसाठी लागणारे बियाणे व खतांचे वाढलेले दर त्वरित कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा। डिझेलच्या दरवाढीमुळे शेतीची कामे खोळंबली असून यावर तातडीने उपाययोजना करावी असे निवेदनातून म्हटले। निवेदन देतेवेळेस तालुका प्रमुख रवींद्र अरगडे, शहर प्रमुख राहुल देशपांडे यांच्यासह दीपक फिसके, गणेश जाधव, गजानन पोटदुके, अनिल इंगोले, बालाजी झाडे, स्वप्नील उगडे, राहुल देशपांडे, अजिंक्य मात्रे, रुस्तम परसुवाले, रमजू पटेल, नितीन इंगोळे, सतीश मात्रे, कैलास जाधव, नगरसेवक यांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन शेतकरी हिताच्या दृष्टीने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका प्रमुख रवींद्र अरगडे यांनी यावेळी दिलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूज, अशोक जाधव, दिग्रस। आज दिग्रस तहसील व कृषी कार्यालय येथे शेतकऱ्याच्या समस्या घेऊन आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने इथे निवेदन देण्याकरिता आलो होतो। कृषी कार्यालयात गेल्यावर असं समजलं की इथले काम पूर्ण ढिपाळलेलं आहे। तिथं कोणता अधिकारी उपस्थित राहत नाही, जेवढी आहे तेवढे सगळे रोजंदारीवाले काम आहे। तिथल्या शिपायाला माहित नाही साहेब कुठे गेला, साहेबाला माहित नाही बाकीचे कर्मचारी कुठे गेले। सगळा भोंगळा कारभार या मतदारसंघात चालू आहे। असाच भोंगळा जर कारभार मध्ये या मतदारसंघात कायम चालू राहिला तर उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याच्या स्टाईलनं तिथे आंदोलन करेल। आणि या सरकारला सांगतो, शेतकऱ्याच्या नादी लागू नका। शेतकऱ्या एवढा साधा आणि समजदार घेत कोणी नाही आहे, पण याचा जर अंत पासाल तर कुठेतरी उद्रेक होईल, कुठेतरी या सरकारला याचं भोगावं लागेल। एवढं बोलून मी मला थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने तहसीलदार साहेब आणि कृषी अधिकारी या दोन्ही ऑफिसमध्ये निवेदन देण्यात आलेले आहे। या ठिकाणी जे नेहमी कास्तकार महा-डीपीवर जे आपलं अर्ज दाखल करतात पेरणी करता, आणि हे सरकारचे अधिकारी एवढे ढेपाळलेले आहे की पेरणीच्या टायमिले तर त्याला त्या खताच्या थैल्या कामीच पडत नाही, ते खताच्या थैल्या आहे ते डवऱ्याच्या टायमिले। आता गोरगरीब शेतकऱ्यांना काय अशा वेळेस काय करायला पाहिजे? या ठिकाणी कुठल्या ऑफिसला जा, सर्व प्रभारी बसवलेले आहे, कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही। सरकारच्या बाबतीत बोलायचं झालं, पेट्रोल डिझेल नाही आहे, मत घेतले महिलाचे, एकाही महिलाच्या खात्यात 3 महिने 6 महिन्यापासून 1 रुपया सुद्धा आलेला नाही आहे। फक्त लोकांना आमिष दाखवून खोट्या पद्धतीनं निवडणुका घेऊन हे सरकार बसलेलं आहे। या सरकारचे जर झोप उघडली नाही तर आम्ही शिवसेनेच्या स्टाईलनं या सर्व अधिकाऱ्यांना झोप उडवल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।